Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the career oriented course Advanced Diploma in Human Resource Management. Today we are discuss the paper number 7. The paper number 7 is entitled as Human Resource Management Law. तुमचा जो करिअर ओरिएंटेड कोर्स आहे तो आहे ॲडव्हान्स डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर त्यामधील जो पेपर नंबर 7 आहे त्याचा स्टडी आपण या ठिकाणी करीत आहोत. पेपर नंबर 7चं टायटल आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट लॉज. तर आपण या ठिकाणी या पेपर नंबर 7मधील जो युनिट नंबर फर्स्ट आहे त्याचा स्टडी करणार आहोत. युनिट नंबर फर्स्टचं टायटल आहे एम्प्लॉयमेंट लॉ इन इंडिया अँड युनायटेड स्टेट्स. ओके, युनिट नंबर फर्स्टचं टायटल आहे एम्प्लॉयमेंट लॉ इन इंडिया अँड युनायटेड स्टेट्स. तर यामध्ये आज आपण इक्वल ऑपॉर्च्युनिटी लॉज इनॅक्टेड फ्रॉम 1964 to 1991 इन दी US या कंटेंटचा स्टडी या ठिकाणी करणार आहोत. तर आपण आज या लेक्चर्समध्ये इक्वल ऑपॉर्च्युनिटी लॉज इनॅक्टेड फ्रॉम 1964 to 1991 इन दी US या कंटेंटचा स्टडी करणार आहोत. म्हणजे काय, US मध्ये 1964 टू 1991 1964 ते 1991पर्यंत जे काही इक्वल ऑपॉर्च्युनिटी लॉ आहेत, समान संधी कायदा याचे अधिनियम हे करण्यात आले होते. त्याचं स्टडी आपण या ठिकाणी करणार आहोत. तर आपण या लेक्चर्समध्ये इक्वल ऑपॉर्च्युनिटी लॉज इनॅक्टेड फ्रॉम 1964 टू 1991 इन द US हे पाहणार आहोत. नाव लेट्स सी. Equal opportunity laws enacted from 1964 to 1991 in the US. Hardly a day goes by in USA without equal opportunity lawsuits at work. Hardly a day goes by in USA without equal opportunity lawsuits at work. One survey of corporate councils found that such lawsuits were their biggest litigation fears. Performing day-to-day supervisory tasks like hiring employees without understanding these laws is fraught with peril. Actually, laws bearing discrimination against minorities in the United States are nothing new. The Fifth Amendment to the US Constitution states that no person shall be deprived of life, liberty, or property without due process of the law. The 13th Amendment outlaw slavery, and courts have held that it bars racial discrimination. The Civil Rights Act of 1866 gives all persons the same right to make and enforce contracts and to benefit from US laws. But as a practical matter, Congress and presidents avoided dramatic action on implementing equal employment until the early 1960s. At that point, civil unrest among minorities and women and changing traditions prompted them to act. Congress passed a multitude of new civil rights laws. तर इक्वल ऑपॉर्च्युनिटी लॉज हे काय आहेत, ते US मध्ये 1964 टू 1991मध्ये अधिनियमित का करण्यात आले, त्याचे रिझन काय आहे. तर US मध्ये USA मध्ये काय होते, तर ज्या ठिकाणी वर्क केले जाते त्या ठिकाणी
ओके इक्वल ऑपॉर्च्युनिटी लॉ सूट्स विदाऊट ते काय करत होते, काम करीत होते. बट वन सर्वेमध्ये ओके असे सर्वे त्या ठिकाणी करण्यात आला. ओके आणि त्याच्यामधून कार्पोरेट काउन्सिल्स कार्पोरेट काउन्सिल्सने हा एक सर्वे केला आणि त्यांच्यामधून त्यांनी काय शोधून काढले तर दॅट सच लॉसूट्स वेअर देअर बिगेस्ट इटिगेशन फेअर्स. ओके performing day-to-day supervisory tasks like hiring employees without understanding these laws in fraught with peril. तर हे जे काही इक्वल ऑपॉर्च्युनिटी लॉज आहेत, जे समान संधी कायदा आहे तो US मध्ये 1964 ते 1991पर्यंत काय करण्यात आला, अधिनियमित करण्यात आला. मग याच्यामध्ये टायटल 7 ऑफ द 1964 सिव्हिल राईट्स ॲक्ट्स ओके याच्यामध्ये ओके काय आहे तर हा सिव्हिल राईट्स ॲक्ट हा 1964मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आला आणि त्याच्यामधील जे 7 टायटल 7 आहे त्याच्यामध्ये असे समान संधी कायदे हे काय आहेत ते सांगितले आहे. तर द टायटल 7 of the 1964 Civil Rights Act was one of the first of these laws. ओके हा सिव्हिल राईट्स या ॲक्ट्स हा याच्यामधील फर्स्ट लॉ आहे अँड ॲज अमेंडेड बाय द 1972 इक्वल एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी ॲक्ट. आणि यामधून काय झाले, इक्वल एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी ॲक्ट हा 1972मध्ये अमेंडेड करण्यात आला. द टायटल 7 states that an employer cannot discriminate based on race, color, religion, sex, national origin. ओके यामध्ये काय सांगण्यात आले तर या ॲक्टमध्ये टायटल 7 आहे तर ते असे सांगते की जे काय एम्प्लॉयर आहेत त्या एम्प्लॉयरमध्ये कोणत्याही प्रकारचे डिस्क्रिमिनेशन हे केले नाही पाहिजे. कारण असे डिस्क्रिमिनेशन हे कसं केले जाते तर त्याचे कलर, त्याचे रिलिजन, त्याचे नॅशनल ओरिजन, सेक्स याच्यावरती त्याचे डिस्क्रिमिनेशन केले जाते. परंतु जो का एम्प्लॉय आहे तो ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी असे कोणत्याही प्रकारचे डिस्क्रिमिनेशन भेदभाव त्यांच्यामध्ये केला जाऊ नये यासाठी हा 1964 सिव्हिल राईट्स ॲक्ट करण्यात आला आणि त्याच्यामध्ये जो टायटल 7 आहे त्याच्यामध्ये या गोष्टी या क्लिअर केल्या आहेत. Specifically, it states that it shall be an unlawful employment practices for an employer. First is to fail or refuse to hire or to discharge an individual or otherwise to discriminate against any individual with respect to his or her compensation, terms, conditions or privileges of employment because of such individuals' race, color, religion, sex or national origin. Second is to limit, segregate or classify employees or applicants for employment in any way that would deprive or tend to deprive any individual or employment opportunities or otherwise adversely affect his or her status as an employee because of such individuals' race, color, religion, sex or national origin. त्यानंतर यामधील आहे एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स. तर various US presidents sign executive order expanding equal employment in federal agencies. ओके US मधील जे प्रेसिडेंट्स आहेत त्यांनी असे एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स साईन केले. तर कशासाठी साईन केले तर इक्वल एम्प्लॉयमेंट इन फेडरल एजन्सीज हे एक्सपांड करण्यासाठी त्यांचे जे काय एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स आहेत ते एक्सपांड करण्यासाठी या US मधील जे काय प्रेसिडेंट्स आहे त्यांनी असे एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स या ठिकाणी साईन केले. अँड फॉर एक्झाम्पल द जॉन्सन्स ॲडमिनिस्ट्रेशन 1963 to 1969 issue executive order 11,246 and 11,375. This required that government contractors
with contracts of over $15,000 and 50 or more employees take affirmative action to ensure employment opportunities for those who may have suffered past discrimination. Okay. Next is Equal Pay Act of 1963. What is this act? Equal Pay Act of 1963. Under the Equal Pay Act of 1963, amended in 1972, it is unlawful to discriminate in pay on the basis of sex when jobs involve equal work. तर हा जो इक्वल पे ॲक्ट आहे तो 1963मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आला आणि हा कशासाठी आहे तर इट इज अनलॉफुल ऑफ डिस्क्रिमिनेट इन पे. ओके. बेकायदेशीरपणे जे काय भेदभाव करून जे पे केले जातात याच्यासाठी हा इक्वल पे ॲक्ट ऑफ 1963 इंट्रोड्यूस केला गेला आणि त्याच्यामधून रिक्वायर इक्विवलंट स्किल्स एफर्ट अँड रिस्पॉन्सिबिलिटी अँड आर परफॉर्म अंडर सिमिलर वर्किंग कंडिशन्स. ज्या ठिकाणी असे इक्विवॅलंट स्किल्स एफर्ट रिस्पॉन्सिबिलिटीज त्याचबरोबर परफॉर्म हे वर्किंग कंडिशनचे सिमिलर असतील तर त्यासाठी हे पेमेंट कोणत्याही प्रकारचे डिस्क्रिमिनेट न करता योग्य त्या रीतीने देणे आवश्यक आहे. पे डिफरन्सेस डिराईव्ह फ्रॉम सेनियोरिटी सिस्टम. तर हा जो काय पे डिफरन्सेस आहे तो कोठून आला आहे तर सिनियोरिटी सिस्टम्सपासून हा पे डिफरन्स आलेला आहे. मेरिट सिस्टम अँड सिस्टम्स दॅट मेजर earnings by production quantity or quality or from any factor other than sex do not violate the act. Unfortunately, this act notwithstanding, women still earn only about 70% as much as men in similar jobs. We will address this inequity and how to deal with it in our chapter or establishing strategic pay plans. त्यानंतर आहे एज डिस्क्रिमिनेशन इन एम्प्लॉयमेंट ॲक्ट ऑफ 1967. तर हा एज डिस्क्रिमिनेशन इन एम्प्लॉयमेंट ॲक्ट हा 1967मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आला आणि त्यातून ओके US मध्ये 1964 to 1991 मध्ये असे समान संधी कायदे लागू करण्यात आले. त्याच्यामधील हा एक अत्यंत इम्पॉर्टंट असा लॉ आहे, कायदा आहे ज्याचा अधिनियम हा US मध्ये करण्यात आले आहे. तर एज डिस्क्रिमिनेशन इन एम्प्लॉयमेंट ॲक्ट ऑफ 1967 तर मेड इट unlawful to discriminate against employees or applicants who are between 40 and 65 years of age. तर हा जो काय ॲक्ट आहे तो कोणासाठी तयार करण्यात आला तर जे काही 40 ते 65 वयोगटातील जे एम्प्लॉयर्स आहेत त्यांच्यासाठी हा एज डिस्क्रिमिनेशन इन एम्प्लॉयमेंट ॲक्ट 1967 हा तयार करण्यात आला. कारण 40 ते 65 वयोगटात जे एम्प्लॉई आहेत त्यांचे अनलॉफुल डिस्क्रिमिनेट होऊ नये याच्यासाठी हा लॉ करण्यात आला. सबसिक्वेंट अमेंडमेंट इफेक्टिवली एंडेड मोस्ट मॅन्डेटरी रिटायरमेंट ॲट एज 65. आणि त्याच्यामध्ये जो काही एखादा एम्प्लॉय आहे त्याचे रिटायरमेंट कधी व्हावे याच्यासाठी त्याने एज या ठिकाणी ठरवण्यात आले आणि 65 एजमध्ये हा रिटायरमेंट मॅन्डेटरी काय होऊ शकतो रिटायरमेंट होऊ शकतो. मोस्ट स्टेट्स अँड लोकल एजन्सीज वेन ॲक्टिंग ॲज एम्प्लॉयर्स मस्ट ऑल्सो ॲडर टू दी ADEA Age Discrimination and Employment Act. You can't get around the ADEA by replacing employees who are
say 60 with someone over 40. In one case, the US Supreme Court held that an employee who is over 40 years of age might sue for discrimination if a significantly younger employee replaces him or her, even if the replacement is also over 40. The court didn't specify what significantly younger meant. Here, the plaintiff was replaced by someone 60 years younger. Next is Vocational Rehabilitation Act of 1973. तर हा ॲक्ट काय आहे, हा कोणासाठी तयार करण्यात आला, तर द वोकेशनल रिहॅबिलिटेशन ॲक्ट ऑफ 1973 requires employers with federal contracts of more than $2,500 to take affirmative action in employing handicapped persons. It does not require hiring unqualified people. It does require an employer to take steps to accommodate a handicapped worker unless doing so imposes an undue hardship on the employer. And last is Pregnancy Discrimination Act of 1978. The Pregnancy Discrimination Act 1978 मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आला आणि तो कशासाठी आहे, तर दी प्रेग्नन्सी डिस्क्रिमिनेशन ॲक्ट ऑफ 1978 prohibits using pregnancy, childbirth or related medical conditions to discriminate in hiring, promotion, suspension or discharge or in any term or condition of employment. तर हा जो काय प्रेग्नन्सी डिस्क्रिमिनेशन ॲक्ट आहे तो कशासाठी यूज केला जातो, तर जे काही प्रेग्नन्सी, चाइल्ड बर्थ और रिलेटेड मेडिकल कंडिशन्स यांच्यामध्ये जर डिस्क्रिमिनेट होत असेल तर त्याला प्रोहायबिट करण्यासाठी, त्याच्यावर निर्बंध घालण्यासाठी हा प्रेग्नन्सी डिस्क्रिमिनेशन ॲक्ट 1970 मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आला, तो पास केला गेला. आणि त्याच्यामधून जर अशा व्यक्तींचे हायरिंग, त्यांचे प्रोमोशन, त्यांचे सस्पेशन किंवा डिस्चार्ज, ओके, ही काय आहे, याच्यामधील या एम्प्लॉयमेंटची कंडिशन आहे की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे डिस्क्रिमिनेशन केले जाऊ नये. फर्दरमोर, अंडर द ॲक्ट, इफ ॲन एम्प्लॉयर ऑफर इट्स एम्प्लॉईज डिसॅबिलिटी कव्हरेज, then it must treat pregnancy and childbirth like any other disability and include it in the plan as a covered condition. तर आपण इक्वल ऑपॉर्च्युनिटी लॉज इनॅक्टेड फ्रॉम 1964 to 1991 इन द US. मध्ये 1964 ते 1991 मध्ये काय करण्यात आले, तर जे इक्वल ऑपॉर्च्युनिटी लॉज आहेत ते इनॅक्टेड करण्यात आले. त्यामध्ये व्हेरियस ॲक्ट्स होते. कोणकोणते ॲक्ट्स त्या ठिकाणी इनॅक्टेड केले, तर टायटल 7 ऑफ द 1964 सिव्हिल राईट्स ॲक्ट, एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स, इक्वल पे ॲक्ट ऑफ 1963, एज डिस्क्रिमिनेशन इन एम्प्लॉयमेंट ॲक्ट ऑफ 1967, Vocational Rehabilitation Act of 1973 and Pregnancy Discrimination Act of 1978. हे सर्व याच्यामध्ये काय केले, या USने असे ॲक्ट्स, ओके, इक्वल ऑपॉर्च्युनिटी लॉज त्या ठिकाणी अधिनियमित केले आहेत, ज्यांचा वापर जे काय एम्प्लॉयर्स आहेत त्या एम्प्लॉयर्समध्ये कोणत्याही प्रकारचे डिस्क्रिमिनेशन केले जाऊ नये. ओके, याच्यासाठी हे मध्ये 1964 ते 1991 मध्ये असे इक्वल ऑपॉर्च्युनिटी लॉज म्हणजे समान संधी कायदे अधिनियमित करण्यात आले. त्यांचा स्टडी, ओके, या इक्वल ऑपॉर्च्युनिटी लॉज इनॅक्टेड फ्रॉम 1964 to 1991 इन द US. हे जे काय समान संधी कायदे आहेत ते कशा प्रकारे इनॅक्टेड करण्यात आले, ते कोणासाठी इनॅक्टेड करण्यात आले, त्यांचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये केलेला आहे. ओके, थँक्यू.